राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपल्या शरीरात वाढतं असणारं युरिक ॲसिड। आता भरपूर कारणं आहेत आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढण्याचे। आणि मंडळी, अजून 5 वर्षाच्या नंतर आहे ना 100 पैकी 90 जणांना हा आजार जाडणार आहे युरिक ॲसिडचा। मंडळी, युरिक ॲसिडवर आहे ना तुम्हाला जर मात करायची असेल, युरिक ॲसिडला जर हरवायचं असेल ना, तर आपल्या घरामध्ये जे पाणी असतं ना, ते पाणी हा खूप सोपा उपाय आहे युरिक ॲसिडवर। तुम्ही फक्त माठामधलं पाणी प्या, फ्रीजमधलं पाणी पिऊ नका। जास्तीत जास्त पाणी पित जा। पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, जर एखाद्याला युरिक ॲसिडचा जर त्रास असेल ना, त्या व्यक्तीने दिवसाला कमीत कमी 5 लिटर पाणी हे पिलंच पाहिजे। आता भरपूर जर आपण पाणी पिलो तर नेमकं पाण्याने काय होणार आहे? आपलं रक्त शुद्ध होणार आहे, आपलं संपूर्ण शरीर शुद्ध होणार आहे, आणि जी आपली किडनी असते ना, किडनी ती सुद्धा पाण्याने स्वच्छ होते। आणि जे आपल्या शरीरातील युरिक ॲसिड असतं ना, ते किडनीच्याद्वारे आपल्या लघवीच्याद्वारे बाहेर पडत असतं। युरिक ॲसिड वाढण्याचे तुम्हाला मी 5 कारणं सांगतो। फ्रीजमधलं पाणी पित नका जाऊ, दारू वगैरे पित नका जाऊ, आणि जे कोल्ड्रिंक्स वगैरे असतात ना ते पित नका जाऊ। आणि आपल्या शरीरामध्ये आहे ना फायबर आणि चरबी वाढवण्याचे जे पदार्थ आहेत ना, जसं की पिझ्झा, बर्गर, मैदा, ज्या हॉटेलमध्ये आपण ज्या रोट्या खातो ना, पांढऱ्या पांढऱ्या आपल्याला रोट्या खूप आवडतात, त्या तशा रोट्या खात नका जाऊ। त्याचं कारण असं, ते जे अन्न असतं ना ते आपल्या अग्निजठरामध्ये जातं, आणि ते अन्न आपलं आहे ना अग्निजठर पचवत नाही। मंडळी, मी तुम्हाला आहे ना प्रमुख युरिक ॲसिडचं कारण सांगतो। ज्या व्यक्तीचं आहे ना पोट वाढतं, लठ्ठपणा वाढतो ना, त्या व्यक्तीला आहे ना युरिक ॲसिडचा हमखास त्रास होणार म्हणजे होणारच। आणि जास्त करून आहे ना, आता बघा ना, ईश्वराने आपलं आहे ना शरीर एकदम खूप साधं आणि सोपं बनवलेलं आहे, आणि तेवढं आपलं शरीर कठोर पण बनवलेलं आहे। मंडळी, आपलं जे अग्निजठर असतं ना, त्या अग्निजठरामध्ये जेव्हा आपण ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर खाऊ, तेव्हाच ती सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये पचली जाते। मंडळी, सगळ्यात सोपं मला असं सांगायचं आहे, आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड नेमकं का वाढतं? जसं की आपण जे प्रोटीन असतं ना, प्रोटीन आपण काय करतो, प्रोटीनयुक्त पदार्थ खातो। तर प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचं टाळा, आणि जे आपल्या स्वच्छ पालेभाज्या असतात, जसे की वांग असतं, दुधी भोपळा असू द्या, पालक असू द्या, अशा स्वच्छ आणि शुद्ध हिरव्या पालेभाज्याचा उपयोग तुमच्या आहारामध्ये करा। म्हणजे तुम्हाला युरिक ॲसिडचा जास्तीत जास्त करून ताण होणार नाही आणि आजार होणार नाही। मंडळी, मी तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमध्ये सांगत असतो, जेव्हा आपलं रक्त खराब होतं ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक आजाराला सामोरं जावं लागतं। आणि रक्त नेमकं का खराब होतं? रक्तामध्ये अर्थातच आपल्या पोटामध्ये जर प्रोटीनयुक्त पालेभाज्या गेल्या, प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ जर गेले, तर आपल्या शरीराला आहे ना पचायला जड होतं। त्याच्यामुळं आपल्या रक्तावर लोड येतो। रक्तावर लोड आला म्हणजे आपल्या किडनीवर 100% लोड येणारच। आणि किती सोपं असं कारण आहे, तुम्हाला जर युरिक ॲसिड जर वाढवायचं जर नसेल, तर तुम्हाला अन्नपदार्थ हे खूप टाळावे लागतील। मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुरुषामध्ये आहे ना 3.7 हे युरिक ॲसिडचं प्रमाण असतं, महिलांमध्ये आहे ना 2.6 हे युरिक ॲसिडचं प्रमाण असतं। हे प्रमाण आहे ना, हे स्ट्रेचेबल प्रमाण आहे, हे काही जास्त नाही, एकदम मापात आहे। पण जेव्हा 7च्या पुढं 10, 11, 12, 13पर्यंत जेव्हा आपलं युरिक ॲसिडचं प्रमाण जातं ना, तेव्हा माणसाला खूप असा त्रास होत असतो। हातपाय सुजतात, मांड्या सुजतात, बोटं सुजतात, हे मनगटं सुजतात। आणि ज्याला खरोखर युरिक ॲसिड आहे ना, त्या व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारा, किती आपल्या शरीराला खूप म्हणजे खूप मोठा असा प्रचंड त्रास हा होतच असतो। मंडळी, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, युरिक ॲसिडवर आहे ना आपल्याला मात कशी करायची आहे। रात्री जेव्हा जेवण करताना तेव्हा लगेच तुम्ही झोपत नका जाऊ, आणि सकाळी जेव्हा आहार करताना शुद्ध आहार घेत जा। आणि दिवसभर शीतपेय, हॉटेलमधलं पेय, कोल्ड्रिंक्स वगैरे हे सर्व टाळा। म्हणजे तुम्हाला आहे ना युरिक ॲसिडपासून आहे ना एकदम आराम मिळणार आहे। तर चला मंडळी, मी एकदम तुम्हाला सोपा आणि साधा आयुर्वेदिक निसर्गातला उपाय सांगणार आहे आपल्या युरिक ॲसिडसाठी। हा उपाय तुम्हाला फक्त आणि फक्त 21 दिवस करायचा आहे। तुमच्या शरीरातून युरिक ॲसिड आहे ना मुळासकट दूर होणार आहे। तर बघू शकता, हा जो वेल आहे ना, हा आहे गुळवेल। आणि हा गुळवेल कशावर होता? हा गुळवेल मी लिंबाच्या झाडावरचा घेतलेला आहे। तुम्ही कशावरचा सुद्धा घेऊ शकता, पण लिंबाच्या झाडाचा असणारं मोहोळ आणि लिंबाच्या झाडावरचा असणारा हा गुळवेल खूप आयुर्वेदिक मानला जातो, आणि मला याचं ज्ञान पण आहे। तर बघू शकता, एवढा मी असा गुळवेल आणलेला आहे। मी हा गुळवेल भरपूर का आणला, कारण की मला हा गुळवेल जमिनीमध्ये लावायचा आहे। आणि लिंबावरचा गुळवेल खूप म्हणजे खूप आयुर्वेदिक असतो। आणि बघा ना मंडळी, वेणी कशी असते आपली, वेणी सेम पद्धतीमध्ये आहे, एकदम मस्तपैकी। मंडळी, आयुर्वेदामध्ये आहे ना ह्या गुळवेलाचे लाख मोलाचे फायदे सांगितलेले आहे। म्हणजे आपल्या शरीरासाठी ना अमृतापेक्षा काही कमी नसणारे हा गुळवेल। मंडळी, ह्या गुळवेलाच्या काड्यामध्ये
अजिबात प्रोटीन नसतं. तर चला मंडळी, मी ह्या गुळवेलाचा तुम्हाला काढा बनवून दाखवतो आपल्या युरिक ॲसिडसाठी. युरिक ॲसिडचे पथ्य जास्त काही नसणार आहे. फक्त काय करत जा, हॉटेलमधलं खाणं टाळा, फ्रीजमधलं खाणं टाळा, पिझ्झा बर्गर हे सर्व खाणं म्हणजे सर्व खाणं टाळा. मैद्याचे पदार्थ, आम्ली पदार्थ, शीतपेय पदार्थ हे प्रामुख्याने टाळा. आणि रात्री ना पोटभर जेवत नका जाऊ. रात्रीचं जेवण आहे ना, हे जर मानलं जातं आपल्या शरीरासाठी, रात्री 9च्या पुढं आपण जेवण कधीच करायचं नाही. पूर्वीचे माणसं चंचल असायची, दिवसभर पायी पायी त्यांचा प्रवास असायचा, त्याच्यामुळं त्यांना कुठलेच आजार जडत नव्हते. आणि पूर्वीचा माणूस आपल्या तोंडाचा वापर फक्त अन्न खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी करत होता, तेव्हा तो माणूस आजारी पडत नव्हता. पण आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येक माणसाला व्यसन आहे. गुटखा, सिगरेट, बिडी, तंबाखू, दारू, अल्कोहोल पदार्थ, हॉटेलमधले पदार्थ, म्हणजे आपलं जे तोंड आहे ना, उखंडा झालेला आहे, उखंडा. काही आणा तोंडात भरा, काही आणा तोंडात भरा. आता बघा ना, दुकानामध्ये लस्स्या भेटतात, काय नाही भेटत आपल्याला. हे पूर्वीच्या काळी होतं का? तेव्हा त्याच्यामुळं पूर्वी आजार पण नव्हते. पण मंडळी आजकाल आहे ना, असे काय घातक रसायनं आलेले आहे ना, त्या रसायनामुळे आहे ना प्रत्येक माणसाला बिकट आणि गंभीर स्वरूपाचे आजार हे होणारच आहे. युरिक ॲसिडवर आपल्याला 2 आयुर्वेदिक काढे बनवायचे आहे. त्याच्यामुळे मी 2 ग्लास घेतलेले आहे. एका ग्लासामध्ये काढा बनवणार आहोत गुळवेलाचा. दोन्ही काढे सेम पद्धतीने असणार. ह्या दोन्ही काढ्याचा उपयोग आपल्याला 21 दिवस करायचा आहे, लगातार 21 दिवस करायचा आहे. तुमच्या शरीरातून युरिक ॲसिड कायमचं मुळासकट नष्ट होणार. ह्या गुळवेलाच्या आपण 10 ते 12 काड्या घेतलेल्या आहे. ह्या काड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. स्वच्छ अशा आपण काड्या धुवून घेतलेल्या आहेत. फक्त आपल्याला आहे ना 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे. मी काय करतो, ह्या काड्या पातेल्यामध्ये टाकतो. 1 ग्लास पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि आता याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे. मंडळी चूल पेटवून घेतली, आपण पातेलं ठेवून घेऊ आणि काढा उकळायला तयार आहे आपला. आता मंडळी बघू शकता, आपला गुळवेलाचा काढा खळखळ उकळत आहे आणि आपल्या काढ्याला असा पिवळा धमकपणा असा कलर येणार आहे. आपल्या शरीरामध्ये असे नवीन आजार येत आहे आणि नवीन आजार आपल्याला जडत आहे. त्याचं मंडळी खूप सोपं कारण आहे. पूर्वीच्या काळात जे आपले आजी आजोबा पंजोबा होते ना, त्या माणसांना असे आजार नव्हते बरं का. त्यांचं खाणं शुद्ध होतं. गावरान तूप, गावरान दही, गावरान दूध. आता आपल्याला आहे ना दूध डुप्लिकेट भेटत आहे, तूपसुद्धा डुप्लिकेट भेटत आहे आणि अन्नपदार्थ विचारूच नका, सर्व केमिकलयुक्त जहर आपल्या पोटामध्ये जात आहे. म्हणून तर आपल्याला असे नवीन आजार हे होतच आहे. मंडळी पूर्वी काय करायचे, आपले आजी आजोबा पंजोबा पारंपरिक शेती करायचे. शेतीला आहे ना आपलं फक्त शेणखत टाकायचे, म्हणजे गाईचं गोबर आणि शेणखत असायचं. पण आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ झालेला आहे. खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळे मंडळी स्वस्त आणि हेल्दी राहण्यासाठी ना मी गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे ना तुम्हाला एकच कळकळीची विनंती करत आहे. स्वस्त आणि हेल्दी राहण्यासाठी ना फक्त शुद्ध आहार घ्या आणि आपल्या शरीरात फक्त पाणीच प्या, दुसरं काहीच पिऊ नका. तुम्हाला कुठल्याच आजाराला बळी पडायची गरज नाही. मंडळी जास्तीत जास्त काय करा, प्रत्येकाने एक गाय गावरान पाळा आणि त्या गावरान गाईचं दूध पित जा आणि त्या गावरान गाईचं नक्की तुम्ही गावरान तूप खात जा. सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा जर तुम्ही गावरान तूप खाल्लं, जास्त करून संध्याकाळी, सकाळी नाही. जेव्हा आपलं जेवण होतं फक्त आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा गावरान तूप खायचं आहे. तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. तुमचं रक्त एकदम शुद्ध राहील. त्या तुपामुळं तुमचं शरीर कायमचंच शुद्ध राहील. तर चला मंडळी, आपला गुळवेलाचा काढा तयार झालेला आहे. आपण एका काचेच्या ग्लासामध्ये काढून घेऊया याला. आणि बघू शकता तुम्ही, गच्चा असा ग्लास घेतला होता मी. किती छोटा आपला काढा झालेला आहे, म्हणजे अर्ध्याला अर्ध पाणी झालेलं आहे, थोडंसं कमी. तर चला मंडळी, गुळवेलाचा काढा आपला तयार झालेला आहे. याला थंड होऊन देऊ, म्हणजे पिण्यासाठी आपला हा काढा तयार होईल. आता आपल्याला जो दुसरा आयुर्वेदिक काढा बनवायचा आहे ना, त्यासाठी फक्त 2च वस्तू घेतलेल्या आहेत. हा आहे ओवा. 1 चमचाभर ओवा घ्यायचा आहे आणि फक्त थोडासा आहे ना अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. एवढा तुकडा घेतलेला आहे मी. हा सुद्धा काढा बनवताना आपल्याला आहे ना 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि उकळून अर्धा ग्लास बनवायचा आहे. त्यासाठी तर वस्तू तुम्हाला समजल्याच असतील. थोडासा ओवा आणि अद्रक. 1 ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. हा 1 चमचा ओवा आणि आपल्याला आहे ना अद्रकचे तुकडे करून घ्यायचे आहेत. बारीक काप करून घ्या अद्रकचे. एकदम समप्रमाणामध्ये घ्यायचा आहे. 1 चमचा ओवा आणि 1 अद्रकचा तुकडा बारीक काप करून घ्या. हे अद्रक पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता आपल्याला चुलीला मस्त असा जाळ लावायचा आहे आणि याला असं खळखळ उकळून घ्यायचं आहे.
हा काढा सुद्धा आपला तयार झालेला आहे मंडळी. हे जे दोन्ही काड्या आहेत ना, ह्या दोन्ही काड्यांचा एक नंबर असा जबरदस्त रिझल्ट आहे मंडळी. ह्या गुळवेलाचा काढा आपल्याला 21 दिवस घ्यायचा आहे, सकाळी सकाळी उठल्या उठल्या. आणि अद्रक आणि ओव्याचा जो काढा आहे ना, हा सुद्धा काढा आपल्याला 21 दिवस घ्यायचा आहे, सकाळी सकाळी उठल्या उठल्या. आता मी मंडळी दोन्ही काढे का बनवून दाखवले, ज्या कुणी व्यक्तीला गुळवेल जर अवेलेबल झाला, आता तुम्ही शहरामध्ये राहता, कुणाला गुळवेलाचं वेल माहीत नसतो किंवा गुळवेल भेटत नाही, त्या व्यक्तींनी काय करायचं आहे, ओव्याचा आणि अद्रकचा काढा बनवायचा आहे. हे दोन्ही जे काढे आहेत ना, ते आपल्या शरीरासाठी अमृत असणारे आणि ह्या दोन्ही काढ्याचे फायदे समप्रमाणामध्ये असणारे. जर कुणाला गुळवेल भेटला तर ह्या गुळवेलाचा काढा बनवा, आणि जर कुणाला गुळवेल नाही भेटला त्यांनी ह्या अद्रकचा आणि ओव्याचा काढा बनवा. असं काही नाही की हा काढा बनवावं का हा काढा बनवावं, दोन्हीपैकी कुठलाही एक काढा बनवा. आणि जर दोन्ही अवेलेबल जर झालं तर आज गुळवेलाचा प्या, 2 दिवसांनी अद्रक ओव्याचा प्या, किंवा आज अद्रक ओव्याचा जर पेले तर 2-3 दिवसांनी गुळवेलाचा प्या. पण 21 दिवस हा उपाय आपल्याला जर लगातार केला तर खूप छान रिझल्ट येणार आहे. तर चला मंडळी, हे दोन्ही काढे आहे ना आता थंड होतील, मग थंड झाल्याच्या नंतर आपण हे काढे पिऊन घेणार आहोत. तर चला मंडळी, आपले दोन्ही काढे पण थंड झालेले आहेत. आता बघूया आपण अद्रकचा आणि ओव्याचा काढा पिऊन. जास्त काय या काढ्याला पथ्य नसणारे, हा फक्त सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काढा प्या आणि 21 दिवस लगातार प्या किंवा दिसाड प्या. तुम्हाला तुमच्या शरीरातील युरिक ॲसिड वाढलेलं 100% मुळापासूनच दूर होणार. आणि जास्तीत जास्त खाण्याचे पथ्य पाळा, कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊ नका, जास्त प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खाऊ नका. कधी पण आपलं फक्त शुद्ध आहार घ्या, मातीच्या माठामधलंच पाणी प्या आणि हेल्दी राहा आणि जास्तीत जास्त व्यायाम करा. एका जागेवर बसू नका, खुर्ची टाकून. शरीर चंचल ठेवा. आणि मंडळी, मी तुम्हाला आहे ना जी युरिक ॲसिडबद्दल आहे ना एकदम मोकळ्या मनाने सांगून टाकतो. जो माणूस आळशी होतो ना, त्या माणसाच्या शरीरात युरिक ॲसिड 100% वाढतंच. आणि त्याच्यामध्ये मग जर पोटाची चरबी वाढली, लठ्ठपणा आला, तुमचं वजन वाढलं तर 100% युरिक ॲसिड वाढणारच. तर चला, या आठवणीने काढा पिण्यासाठी. थोडासा गरमच आहे अजून. चव छान आहे बरं का मंडळी. आणि हा काढा थोडा कोमट असताना घेऊ शकता, गार असताना घेऊ शकता. आणि दोन्ही काढे पण आपले छान आहेत पिण्यासाठी. काचेचे ग्लास असल्यामुळे ना गरमच आहेत अजून, तरी मी फक्त चव घेऊन बघणार आहे काढायची. हा जो काढा आहे ना गुळवेलाचा, हा थोडा तुम्हाला कडवट लागणार. आणि कडवट न लागण्यासाठी तुम्ही ज्या काड्या होत्या ना, मी काड्या घेतल्या होत्या ना पातेल्यामध्ये 15 ते 20, त्या काड्या फक्त तुम्हाला 5 ते 6 किंवा 10 घ्यायच्या आहे. पण जर कडू पिले तरच आपल्या शरीरातला आहे ना कडवटपणा आणि कडवट आजार हे दूर होणार आहेत. कडू म्हणजे काय, असं थोडी विषारी थोडे आहे ते. तुम्हाला ह्या गुळवेलाचा काढा कडू जरी लागला तर तुम्हाला प्यायचाच आहे, डोळे झाकून एका घोटात प्यायचा आहे, काही अडचण नाही त्यासाठी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जो काही उपाय सांगितलेला आहे युरिक ॲसिडबद्दल, तो उपाय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा घरगुती सोपा आणि साधा उपाय आहे, हा नेहमीच करा. आणि हा आजचा आयुर्वेदिक उपाय जास्तीत जास्त तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना आठवणीने शेअर करा. आणि मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ इतरांना पण जास्तीत जास्त शेअर करा. आणि कमेंट करून नक्की कळवा की बा गुळवेलाचा काढा कोण कोण पिला आहे, अद्रक ओव्याचा काढा कुणाला माहीत आहे. आणि जर तुम्हाला आणि तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये जर कुणाला युरिक ॲसिडचा जर प्रॉब्लेम असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही त्यांना नक्की शेअर करा. याचा 21 दिवस चांगला उपयोग करायला लावा, म्हणजे त्यांच्या शरीरामधील जे युरिक ॲसिड आहे ना ते कायमचं दूर होणार आहे. आणि त्यांना जे मी पथ्य सांगितलेलं आहे ना, त्या पथ्याचं सुद्धा पालन व्यवस्थित करायला लावा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.